So, welcome everyone. Welcome to Sadeva classes. You are in standard 9 and we have started your mathematics part 1, and in that part 1 we have completed your first lesson. Now, this is the time to take now we are taking the second lesson. Second lesson start करतो बघा आपण. So this is just a minute. So we have started your screen sharing option. I think we have completed 2.3 आपलं झालं होतं. 2.3 मध्ये माझ्या मते एक सेकंड रोहन प्रगती येस 2.3 मध्ये काय चालू होतं आपलं कुठपर्यंत चालू होतं आपण क्वेश्चन नंबर शेवटचा राहिला होता क्वेश्चन नंबर तो ओके हा सो क्वेश्चन नंबर 6 आपला झालेला आहे इथपर्यंत राईट पेज नंबर 39 पेज नंबर 39 सी सो चला आपण स्टार्ट करूया प्रगती आली का प्रगती सर आली का प्रगती आली आली गुड चलो गाइस सी आपल्याला सोडायचं 2.3 मधला आपला काल 6 प्रश्न झाले होते आज आपला प्रश्न घ्यायचा आहे 7वा बरोबर काय घ्यायचं तुम्हाला प्रश्न घ्यायचा 7वा तुम्हाला गुणाकार करायचा आहे तो पण सोप्या पद्धतीने गुणाकार करायचा आहे सॉरी गुणाकाराने तो सोप्या रूपात तुम्हाला लिहायचा आहे गुणाकारून सोप्या रूपात लिहायचा आहे व्हॉट इज द क्वेश्चन मल्टीप्लाय क्वेश्चन नंबर 7 चालू आहे ना क्वेश्चन नंबर 7 मल्टीप्लाय अँड राईट द आन्सर इन द सिम्पलेस्ट फॉर्म ओके क्वेश्चन नंबर 7 चला question number 7 what is question number 7 see here now the number question number 7 first question is 3 root 12 root 18 इथे आपल्याकडे जागा आहे आपण विल ट्राय टू सॉल्व हियर या जागेमध्ये सॉल्व करूया आपण बघायचे so we don't have that this so question is what 3 root 12 and root 18 sorry multiply by root 18 multiply by root 18 okay multiply by root 18 so what you do काय करायचं बघा याच्यामध्ये प्रश्न काय नीट समजून घ्या तुम्हाला काय करायचं याच्यामध्ये वर्गमूळ चिन्हात जे आहे ना ओके मल्टिप्लाय इन द स्क्वेअर जे आपल्या सर्डचं सिम्बॉल आहे त्याच्यामध्ये जे आहे ना त्याला मल्टिप्लाय करा सो 3 into कॉमन ठेवा टोटल सो व्हॉट विल कम हियर 12 into 18 12 into 18 समजलं आता गुणाकार लगेच करू नका डू नॉट मल्टिप्लाय कारण तुम्हाला काय करायचं पुढे सिम्प्लिफाय पण करायचं ना सिम्पलेस्ट फॉर्म पण पाडायचा पाहिजे आपल्याला सो डायरेक्टली गुणाकार करू नका सो व्हॉट यू डू नाव फॅक्टर पाडायचे काय करायचे तुम्हाला फॅक्टर्स पाडायचे सो व्हॉट आर द फॅक्टर्स काल तुम्हाला सांगितले होते याचे फॅक्टर्स सांगा काय काय फॅक्टर्स येण्याचे 3 रूट 12 चे फॅक्टर्स काढा सांगा बरोबर काय काय फॅक्टर्स यायचे factors 12 factors yes Bhargav tell me what are the factors of 12 Bhargav can you tell me the factors of 12 only 12 factors सांगायचे Bhargav are you there Bhargav are you there आहे Bhargav आहे yes Bhargav factors of 12 टाइप करू नको बाटू सांग ना मला काय काय फॅक्टर्स आहेत ओके सांगितलं का असं नाही फॅक्टर्स व्हॉट हाऊ द फॅक्टर वी राईट सी हाऊ वी राईट द फॅक्टर्स मी तुम्हाला दाखवतो ते बघा सो वी राईट फॅक्टर्स लाईक 2 into 2 into 2 2s are 4 4 3s are 12 right okay ashi factor lihaयचे 2 2s are 4 4 3s are 12 these are the factors of 12 now what are the factors of 18 what are the factors of 18 yes कोण सांगेल साहिल पाटील सांग मला what are the factors of 18 रोहन सर आले का रोहन सर are you there रोहन सर yes रोहन सर is there चलो so what are the factors of Sahil Patil सांग what are the factors of 18 कोण सांगेल factors of 18 टाइप करून पाठवा चला कोण कोण येतं आन्सर फॅक्टर्स ऑफ 18 प्रगती येतं फॅक्टर्स ऑफ 18 प्रगती सांगू शकतेस
प्रगती, फॅक्टर्स ऑफ 18, 18चे अवयव काय येतात? सो द फॅक्टर्स ऑफ 18 काय तर सांगा. 2 into 3 into 3, right? 2 3 are 6, 2 3 are 6, 2 3 are 6, 6 3 are 18. So these are the factors of 18. बघा, हे झालं तुमचं फॅक्टर्स. काय झाले? 2 2 are 4, 4 3 are 12. 12 चे फॅक्टर झाले. देन कुठले कुठले फॅक्टर्स तुम्ही काढले? 18 चे फॅक्टर्स. 2 3 are 6, 6 3 are 18. आता हे प्राईम नंबर्स आले, याच्या पुढे फॅक्टर येणार का त्याचे? नाही. सो व्हॉट आर यू गोइंग टू डू? नेक्स्ट तुम्ही काय करणार बघा इथे. सो नेक्स्ट थिंग व्हॉट आर यू गोइंग टू डू? सी, हा 3 असाच ठेवा इथे. ओके, बट हिअर हे किती आहे? 2 टाइम्स आहेत ना. सो 2 2 4 झाले, त्याचा एक स्क्वेअर रूट बाहेर काढा, याचा एक स्क्वेअर रूट बाहेर काढा. सो व्हॉट तुम्हाला काय मिळणार? व्हॉट विल कम आउटसाइड द साइन? व्हॉट विल कम आउटसाइड द साइन? काय येणार? हिअर इट विल बी 2 आणि इकडे 3 येणार, राईट? सो आतमध्ये काय होतं? व्हॉट रिमेन्स इनसाइड? 3. 3 2 जा 6. आतमध्ये काय होतं? 3 2 जा 6. बघा, ग्रीन कलर सोडून बाकी उरलं ना. 3 2 जा 6. सो फायनली युअर आन्सर इज 3 2 जा 6, 6 3 जा 18, 3 2 जा 6, 6 3 जा 18 and in square root 6. बरोबर, दिस इज युअर आन्सर. बरोबर, समजते सगळ्यांना? दिस इज युअर आन्सर. गेटिंग गाईज? समजते सगळ्यांना? समजतंय का? येस पाठवा मला पटापट चॅटमध्ये, म्हणजे मला कळेल की तुम्हाला समजलं की नाही. फास्ट. 3 into 3 into 2. भार्गव, येस. 3 3 जा 9, 9 2 जा कसं? भार्गव चुकतं. नयन समजलं, व्हेरी गुड. प्रेमराज समजलंय. प्रेमराज नाही समजलंय? प्रेमराज नाही समजलं का? ठीक आहे, प्रेमराज परत सांगतो, रिपीट करतो. चल प्रेमराज, प्रेमराज तुझा कॅमेरा हे चालू कर, म्यूट कर, अनम्यूट कर तुझं साऊंड. प्रेमराज, प्रेमराज, अनम्यूट युअर साऊंड. प्रेमराज, अनम्यूट युअर साऊंड. प्रेमराज, कॅन यू हिअर मी? ठीक आहे. येस सर. से रिपीट करतो परत, काहींना प्रॉब्लेम असेल, नो प्रॉब्लेम. चला आपण परत रिपीट घेऊया. काय करायचं का आपल्याला बघा. व्हॉट वी नीड टू डू हिअर. सो दिस इज युअर क्वेश्चन. 3 रूट 12 इंटू रूट 18. नाव आपण काय केलं? रूट 12 अँड रूट 18 एका ब्रॅकेट मध्ये घेतलं, इन अ सिंगल साइन मध्ये घेतलं आपण. देन वी आर फॅक्टराइज. 12 चे फॅक्टर काय आले? 2 into 2 into 3. These are the factors of 12. 2 2 are 4, 4 3 are 12. Now, what are the factors of 18? What are the factors of 18? These are the factors. 2 into 3 into 3. 2 3 are 6, 6 3 are 18. Now, here, green color दाखवलं बघा. 2 into 2, 2 टाइम्स आहे, त्याचा जो आपण त्याचा स्क्वेअर रूट त्याचा बाहेर काढला, आपण स्क्वेअर रूट घेतलं तर किती येणार? 1 2 विल कम आउटसाइड ऑफ द साइन. अँड हिअर बघा 2 आहेत ना, त्यामुळे एक बाहेर आलं. सो इथं उरलं काय? 3. 3 2 जा 6 उरलं आतमध्ये बघा इथे. अँड व्हॉट कम्स आउटसाइड? 3 into 2 into 3. इथं मल्टिप्लाय करा, युल गेट आन्सर 18. सो आन्सर इज 18 रूट 6. आता कळलं प्रेमराज? प्रेमराज सर. समजतंय का हा, सर. आता? हा. आय होप समजतं तुला. गुड. चल पुढे. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 हिअर. सिमिलर सॉल्व करायचं आपल्याला, सिमिलर मेथडने जायचंय. क्वेश्चन नंबर 2 हिअर. 3 रूट 12, मी तर लिहितो बघा, 3 रूट 12 into 3 रूट 12 into काय तुमचं 7 रूट 15. 7 रूट 15. नाव 3 आणि 12 जे आहे ना, 3 आणि 7 त्याचं मल्टिप्लाय करून घ्या एका बाजूला. सो 3 into 7 एका बाजूला मल्टिप्लाय होणार, 3 into 7. and what remains that take inside the sign? So 12 into 15. What remains? 12 into 15. काय उरतं रे बाळांनो? 12 into 15. Now 3 7s are 21. 3 7s किती होतात? 21. ओके. नाव 12 आणि 50 चे फॅक्टर्स वाढा. 12 आणि 50. चला फॅक्टर सांग. नयन सांग मला फॅक्टर्स. नयन, आर यू देअर? नयन आहे का? नयन आहे ना? नयन नयन नयन, येस, 9 इज देअर. नयन फॅक्टर सांग मला. 12 चे फॅक्टर्स सांग. सांग म्हणजे टाईप करून पाठव. आणि प्रज्ञा 15 चे फॅक्टर्स. सो फॅक्टर्स ऑफ 12 मग सांगा 12 चे फॅक्टर. 2 into 2 into 3. 2 2 जा 4, 4 3 जा 12. व्हॉट आर द फॅक्टर्स ऑफ 15? 15 चे फॅक्टर्स काय झाले? 3 into 5. 3 5 जा 15. पाठवले का आन्सर मला? कोणी पाठवलं आन्सर? नयन 2 4 12. हा असं कसं रे 2 4 12? एनिवेज काही प्रॉब्लेम नाहीये, थोडंसं मिस्टेक होतं तुमच्याकडून, डोंट वरी. 6 कसं आलं मध्येच? 2
एनिवे चला नाव आता काय करायचं व्हॉट यू नीड टू डू नाव सी आता इथपर्यंत आलं तुम्हाला या स्टेप्स नाव व्हॉट इज नेक्स्ट मगाशी घेत तसंच याला अंडरलाईन करा 2 2 याला अंडरलाईन करा 3 3 ओके आणि त्यांना बाहेर घ्या टेक देम आउटसाइड द साइन टेक देम आउटसाइड द साइन सो व्हॉट रिमेन्स हियर 21 into 2 into 3 बघा 21 into 2 into 3 आणि रूट मध्ये काय राहतं स्क्वेअर रूट मध्ये रिमेन्स 5 ओके स्क्वेअर रूट रिमेन्स 5 त्याचं मल्टिप्लाय करा 21 into 2 into 3 मल्टिप्लाय करा आणि आन्सर सांगा मला पटापट फास्ट आन्सर पाठवा चॅट मध्ये आन्सर पाठवा 21 into 2 into 3 21 into 2 into 3 आन्सर पाठवा पटापट 21 into 2 into 3 पाठवले आन्सर लेट मी सी कोणी पाठवले आन्सर 126 बरोबर आहे का आन्सर आन्सर बरोबर आहे का 126 पटकन पाठवा सगळ्यांनी आन्सर लवकर 21 into 2 into 3 so answer is 126 your answer is 126 getting आता समजलं सगळ्यांना डू यू गेट द क्वेश्चन समजतं सगळ्यांना आता ओके क्वेश्चन नंबर 3 आपण मागाशी होतच का क्वेश्चन नंबर 3 also here the question is what here 3 root 8 multiply by root 5 okay so similar step follow करायचे आहे here 3 into root 8 into 5 3 into root 8 into 5 बरोबर 8 into 5 परत फॅक्टर्स काढायचे कोणाचे फॅक्टर काढायचे आपल्याला यू टू मेक द फॅक्टर्स ऑफ 8 कारण 5 चे फॅक्टर निघणार नाही 5 प्राईम नंबर आहे म्हणजे काय मूळ संख्या आहे सो फॅक्टर द फॅक्टर्स ऑफ 8 2 into 2 into 2 बेदुने 4 4 दुने 8 हे फॅक्टर झाले बेदुने 4 4 दुने 8 into 5 सो दीज आर द फॅक्टर्स आता करायचं कॉमन काढायचं व्हॉट इज कॉमन बघा व्हॉट इज कॉमन या दोन आहेत ना यापैकी एक बाहेर घ्या सो व्हॉट विल कम आउटसाइड हियर व्हॉट विल कम आउटसाइड 3 into 2 3 into 2 आणि आतमध्ये काय राहतं सांगा मला 2 5 जा 10 आतमध्ये काय राहायचं 2 5 जा 10 हे उरतं ना आतमध्ये इकडे बघा दोन लास्ट 2 डिजिट्स सो your answer is 6 into root 10 your answer is 6 into root 10 बरोबर समजलं सगळ्यांना आता 6 into root 10 हे तुमचं असेल क्वेश्चन नंबर 3 चा मी तुम्हाला मुद्दामून एक एक सोडून दाखवतोय कारण तुम्हाला त्यासाठी काय झालं पाहिजे तेवढा सराव पण तुमचा झाला पाहिजे आणि समजलं पाहिजे नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4 व्हेरी इझी आहे बघा आपण परत स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करूया 5 root 8 multiply by 2 root 8 so 5 multiply by 8 is equal to multiply 2 root 8 आता 5 आणि 2 चा आधी मल्टिप्लाय करून घ्या टेक हिअर 5 and 2 टेक हिअर 5 multiply by 2 and root 8 एका आठच्या मध्ये घ्या so 8 into 8 8 into 8 right now 5 to the 10 5 to the 10 आता इथे जर तुम्ही विचार केला इफ यू सी हिअर 8 and 8 2 टाइम्स आलं सो 8 and 8 मग आपण त्या 8 बाहेर काढा मग उरतं काय काहीच उरत नाही आतमध्ये ओके तर साइन रिमेन्स साइन चेंज साइन तिथे राहतच नाही सो व्हॉट विल कम हिअर 8 8 जा असे 8 8 जा 64 येतं सो युअर आन्सर इज 8 हिअर सो 8 10 जा 80 8 10 जा 80 दिस इज युअर आन्सर ऑफ क्वेश्चन नंबर हा थोडा वेगळा आन्सर तुम्हाला मिळालं बिकॉज आतमध्ये काहीच उरत नाही बिकॉज नथिंग रिमेन्स ना रूट 1 उरतं रूट 1 इज 1 ओके रूट 1 इज 1 इफ यू से आपण म्हटलं रूट 1 इज 1 सो युअर आन्सर इज 80 समजते सगळ्यांना गेटिंग समजलं का सगळ्यांना पाठवा मला येस म्हणून पाठवा म्हणजे मला कळलं की तुम्हाला समजलं की नाही पाठवा पटापट फास्ट येस हर्षला समजलंय वेदांतीला सॉरी सिमरनला समजलंय प्रेमराजला समजलंय भार्गवला समजलंय गुड चलो म्हणजे सगळ्यांना ऑलमोस्ट समजलेलं आहे नसेल तर परत मला विचारा मी परत तुम्हाला रिपीट करून सांगेल डोंट वरी अबाउट दॅट ओके सगळ्यांना समजलं चला नेक्स्ट क्वेश्चन इज व्हॉट आता तुम्हाला काय झालं मल्टिप्लाय झालं ना आता नाव इट इज डिवाइड
डिवाइड अँड राईट द आन्सर इन द सिम्पलेस्ट फॉर्म. बघा मगाशी आपल्याला झालं ना, सेम तुम्हाला करायचं इथे. फक्त डिव्हिजन कसं करायचं पण तुम्हाला मी सांगितलं. भागाकार करा आणि तो सोप्या रूपामध्ये तुम्हाला लिहायचा आहे. भागाकार करून तुम्हाला सोप्या रूपात लिहायचा आहे. याच्यात दोन मेथड आपण बघितल्या भागाकार करण्याच्या. तुम्ही कोणती एक मेथड फॉलो करू शकता. चलो क्वेश्चन नंबर 8 बघतो आपण. क्वेश्चन नंबर 8 हियर. फर्स्ट क्वेश्चन काय, √98 डिवाइडेड बाय √2. बघा फर्स्ट क्वेश्चन काय तुमचा, √98 डिवाइडेड बाय √2, राईट. नाव फर्स्ट स्टेप काय तुमची येणार, दोघांना एकदमच घ्या. सो √98 हियर डिवाइडेड बाय 2. डिवाइड करा, सांगा डिव्हिजन काय येणार इथं. सो इफ यू डिवाइड यू विल गेट 49. सो आन्सर इज 49 व्हेन यू डिवाइड. आता 49 कोणाचा स्क्वेअर आहे सांगा मला पटापट. 49 कोणाचा स्क्वेअर आहे सांग प्रगती. 49 कोणाचा वर्ग आहे. 49 कोणाचा स्क्वेअर आहे प्रगती. प्रगती 49 स्क्वेअर कोणाचा 49. प्रगती सांग. आठवलंस का मला उत्तर. 7 बरोबर आहे. साहिल यू आर राईट. साहिल प्रगती बरोबर आहे. चलो यू आर राईट. सो युअर आन्सर इज 7. युअर आन्सर इज 7. ठीक आहे, सोपं आहे. बघा किती सोपं आहे बघा. आपण फक्त त्याला मल्टिप्लाय केलं, सॉरी डिवाइड केलं अँड यू गॉट द 49. आता 49 स्क्वेअर रूट निघतं म्हणून काढलं, निघत नसतं तिथे ठेवलं असतं आपण त्याला. ओके नेक्स्ट चला पुढे जाऊया. देन 125 डिवाइडेड बाय 50. ओके मी सेकंड स्टेप घेतो, फर्स्ट स्टेप घेत नाहीये. फर्स्ट स्टेप म्हणजे क्वेश्चनच आहे ऑलरेडी तुमचा. सो हियर 125 डिवाइडेड बाय 50. 125 डिवाइडेड बाय 50. आता इथे डायरेक्टली 50 ने डिवाइड होईल का 125 ला, नाही. सो व्हॉट यू डू, याला फॅक्टर काढायचे. आधीच काय करायचे, फॅक्टर काढा. फॅक्टर कसे काढायचे, 25 इंटू 5. 25 इंटू 5 माझा अक्षर नीट येणार नाही इथे, लक्षात घ्या. थोडंसं इकडे तिकडे होईल. आणि त्यानं 25 इंटू 2, राईट. सो दिस आर द फॅक्टर्स. फॅक्टर असे काढले आपण की आपल्याला नंतर कट करता आला पाहिजे. वी शुड म्हणजे यू शुड कट इट. किती आहे तुमचं 25 इंटू 2. नाव काय होणार तुमचं, लॅब्स काय होणार इथे बघा. दिस 25 आणि हा 25 तुमचा लॅब्स होणार, इथे कट होऊन जाणार. सो व्हॉट रिमेन्स काय होतं तुमचं, √5/2. सो आन्सर इज √5 डिवाइडेड बाय 2. ठीक आहे, दिस इज युअर आन्सर, √5 डिवाइडेड बाय √2. ओके तुम्ही असं पण आन्सर लिहू शकता. यू कॅन राईट दिस आन्सर इन दिस वे ऑल्सो. √5 डिवाइडेड बाय √2. ठीक आहे, यू कॅन राईट द आन्सर इन दिस वे ऑल्सो. आता याच्या पुढे पण जर तुम्हाला जायचं असेल, ओके ऍक्च्युअली आन्सर इथपर्यंत, जर याच्या पुढे पण तुम्हाला जायचं असेल, इफ यू वॉन्ट टू काय म्हणता, इफ यू वॉन्ट टू चेंज, इफ यू वॉन्ट टू रिमूव्ह दिस साइन फ्रॉम द डिनोमिनेटर, त्याला रॅशनलाइज करायचं असेल, सो नेक्स्ट स्टेप तुम्ही असं करू शकता. 5 इंटू √2 आहे ना तुम्ही. सो व्हॉट कॅन यू डू, 5 इंटू √2 आहे ना. So next step, what can you do? You can multiply the denominator as well as the numerator by √2. Okay, you can do by √2. Okay, असं पण आन्सर देतात काय शिक्षक. So what you get, √5 into √2 is equal to √10. Okay, and divided by 2. असं पण आन्सर काय शिक्षक देतात. सो एनी दोन सगळे आन्सर तुमचे राईट आहेत. गेटिंग, ठीक आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. हा पण खूप सोपा क्वेश्चन आहे. यू कॅन डू इट इझिली आहे. 54 सेकंड स्टेप मी घेतो. 54 आणि 27 घ्या. 54 डिवाइडेड बाय 27 डिवाइड करा. 54 27 इंटू 2, 27 2 जा 54. युअर आन्सर इज √2. सिंपल आन्सर तुमच्या या ठिकाणी मिळेल. युअर आन्सर इज √2 हियर. गेटिंग इझी आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4 बघा. क्वेश्चन नंबर 4, 310 डिवाइडेड बाय 5. सो हियर 310 310 310 त्याला 5 ने भाग लावायचा तुम्हाला. चलो डिवाइड करो. व्हाट विल गेट हियर, सो you'll get 3 5 5 6 जा 30 and 5 2 जा 10 62. तर 62 चा अजून काही फॅक्टर होईल का, नाही होत माझ्या मते. ठीक आहे, 62 चा काही फॅक्टर होत नाही. जर झाले तर आपण त्याच्या करूया, पण माझे 62 चे काही फॅक्टर्स होतात का, नाही. 14 32 होतात, 9 पाड्यात येत नाही.
14 नाही. सो दिस इज युअर आन्सर. हे तुमचं फायनल आन्सर आहे क्वेश्चन नंबर 4चं. गेट इट? गुड. नाउ द लास्ट क्वेश्चन रिमेन्स रॅशनलाइज द डिनॉमिनेटर. हा आपला लास्ट क्वेश्चन आहे. रॅशनलाइज द डिनॉमिनेटर. रॅशनलाइज द डिनॉमिनेटर. काय प्रश्न बघा आपला शेवटचा. छेदांचे परिमेयीकरण करा. छेदांचे परिमेयीकरण करा हा तुमचा शेवटचा प्रश्न आहे. रॅशनलाइजिंग द डिनॉमिनेटर. आता मग तुम्हाला उत्तर दिलं ना त्याप्रमाणे करायचं. याचा अर्थ काय होतो? छेदांचे परिमेयीकरण म्हणजे काय? छेदांचे परिमेयीकरण करणे म्हणजे काय?